काय म्हणजे काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? दोघांनीही असे तडकाफडकी निर्णय सांगून टाकले. अरे असं नाही होत. तुम्हाला दोघांना ना असा काहीतरी मधला मार्ग शोधावा लागणार आहे जेणेकरून आई शांत राहील आणि तुम्हालाही दोघांना सुखाने समाधानाने नांदता येईल. मला मान्य आहे आई विचित्र वागतेय, पण आता काही गोष्टींचा पगडा आहे अरे तिच्यावर. तर काय बदललंय हे नाही लक्षात येते तिच्या. ती तिच्या हिशोबाने वागत राहते आणि अधिरा तिच्या हिशोबाने वागत राहते. आणि मी आधीही बोलले रोहन, काय आहे ना या अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये त्याचा एक सुवर्ण मध्य काढावा लागणार आहे. आणि हा कोणाला काढता येणार आहे? तुला. आता काय आहे ना, थोडं तुझं थोडं माझं थोडं ऍडजस्ट करूया हे करण्यापासून पर्याय नाही अरे. हे असं सतत एक जण एक टोक गाठतंय, दुसरं टोक गाठतंय, हे होत राहिलं तर म्हणजे कशी शांतता राहील त्या घरात? सतत कलहच होत राहणार आहे ना. आणि फ्रँकली तिचं वेगळं राहण्याबद्दलचं मत मला तत्वतः मान्य आहे. हो मान्य आहे मला. तू असं नको बघूस, तू डे फर्स्ट पासून बघतोयस ना, तिला खरंच त्रास होतोय त्या घरात. आणि तुला काहीतरी स्टँड घ्यावा लागणार आहे रोहन त्या दोघींच्या मध्ये. ऐक ना, हे बघ तू जसं आईला दरवेळी हँडल करतेस ना तसं खरंच मला नाही जमत आहे ग. मी प्रयत्न करतो आईला समजवण्याचा, आधिराला समजवण्याचा, पण आई जरा अतिच करते ग. आणि प्रत्येक वेळी असं काहीतरी घरी झालं की मी तुला कॉल करणं हे सुद्धा नाही पटत यार मला. अधिराने ऍडजस्ट केलं ना ताई, केलं ना. आता तिचा सुद्धा पेशन्स लेवल संपत चाललाय. खरं तर ना मला अधिराची बाजू पटती आहे, पण हे असं आई बाबांना सोडून वेगळं राहणं नाही जमणार आहे मला. नको टेन्शन घेऊस एवढा. तू फक्त जरा अधिराला सांभाळ, तिचं टेम्परामेंट जप. बाकी आईशी मी बोलते. नाही नाही नको, तू आईशी काहीच बोलू नकोस प्लीज. अरे ताई हे बघ, तू बोलायला जाशील तर ती तुला दोन शब्द ऐकवेल आणि मला ते नाही आवडणार. हो ऐकवेल, पण ऐकून घ्यावं लागणार ना रोहन, कारण मार्ग काढावा लागणार आहे ह्यात आपल्याला. ताई ऐक ना, मला काम आलंय, मला तर खरंच जावं लागेल. इट्स ओके. पण प्लीज तू नको इतका स्ट्रेस घेऊस, कारण ही जी भांडणं आहेत ती कधीच संपणारी नाही आहेत आपल्या घरातली. येतो मी. हॅलो, कोण? हॅलो काकू, मी अर्पिता बोलते, अधिराची मोठी बहीण. कशा आहात तुम्ही? बरी आहे. तू कसा काय फोन केलास? सॉरी हा काकू, मी तुमचा वेळ घेते, पण मला अधिराची खूप काळजी वाटली हो, म्हणून मी शेवटी तुम्हालाच कॉल केला. काळजी? काकू मला माहिती आहे हो, माझी बहीण आहे ना खूप हट्टी आहे आणि तिला जे हवं आहे ना ती तेच करते. पण जरा बरोबर ओळखतेस तू तुझ्या बहिणीला. पुढे बोल. काकू, तिने अशी काय चूक केली आहे यावेळेस? खूप मोठी गडबड केली आहे का? तुम्ही तिला घराबाहेर काढताय? खराब आहे मी? हो, म्हणून तर वेगळं राहण्याबद्दल बोलत होती ना ती आमच्याशी. नाही म्हणजे नवीन घरासाठी आहे ना तिने आमच्याकडे ब्रोकरचा नंबर पण मागितला. इथवर मजल गेली आहे तिची. हो ना, बघा म्हणजे मला देखील आश्चर्यच वाटलं, पण मला जास्त आश्चर्य याचं वाटलं की स्वानंदी तिला सपोर्ट करतेय. काय म्हणजे स्वानंदीने तिला होकार दिला या सगळ्या गोष्टीसाठी. रोहनची मोठी बहीण आहे ना ती, मग एकाच घरात दोन चुली कशाला करायच्या? उलट भावाचा संसार तिनेच वाचवायला हवा ना. बरोबर आहे, बोल पुढे बोल. वाचवायला पाहिजे, पुढे बोल. बघा ना, पण इकडे स्वानंदीच कुऱ्हाड घेऊन बसली आहे संसार तोडायला. वाईट वाटलं. आता माझंच बघा ना, माहेर आणि सासर दोन्ही कसं सांभाळते मी. हा थोडीशी तारेवरची कसरत होते, पण ठीक आहे. आईला मानसिक आधार म्हणून मी माहेरी असते आणि तिकडे सासरची कर्तव्य पार पाडायला सासरी असते. मला असं वाटतं अधिराने पण तसंच करावं, पण इथे काहीतरी वेगळंच होतंय. म्हणजे स्वानंदीकडनं ही अपेक्षा नव्हती, पण शेवटी तिच्या नवऱ्याची मोठी बहीण आहे ना.
स्वानंदी हे सगळं करेल अशी अपेक्षा नव्हती हा. आणि काकू मी हे तुम्हाला सांगितलंय हे कोणाला सांगू नका प्लीज हा. म्हणजे मला अधीराची खूप काळजी वाटली म्हणून मी तुमच्या कानावर घातलं. बरं केलंस कानावर घातलंस. आता बघते मी काय करायचं ते. छान. तिकडे ठिणगीत टाकली. आता इथे पण भडका उडायला हवा ना. आलेच. काय झालं मम्मा? सत्यानाश झालाय, सत्यानाश. इतकी मजल केली आहे या अधीराची. वेगळा राहायचा निर्णय घेते ती. आधी पण तिला मी समजावून सांगितलं असं करू नकोस. तिला विनंती केली, तिच्या पाया पडले, पण काही उपयोग झाला नाही. ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. थोडा माज आहे का तिला? आता पाणी डोक्यावरनं गेलंय. मी पण आता गप्प नाही बसणार. नाही, कालच्या मीटिंगमध्ये जे आपण बोललो ते सगळे मुद्दे आलेत ना त्याच्यात. हां ठीक आहे ना, उद्या आपण त्याच्यावरची परत एक मीटिंग करूया. काहीतरी सुचेल चांगलं. या ओके ओके या बाय. समर, बिझी आहेस का? आहे पण तू बोल ना. तिथे सारखं सारखं काम करायचं किती दमतोस. त्यात काय एवढं काकू, सगळेजण करत असतात. पण सगळे समर राजवाडे नसतात ना. रातोरात सक्सेसफुल बिझनेसमॅन होत नाहीत ते. तुझे बाबा आणि काका असते तू आज कसा असतास. आणि आता कसा आहेस बघ. अजूनही डोक्यातून ती रात्र जात नाही रे. जाऊ दे. आता स्वानंदीने तुझ्या तब्येतीची जबाबदारी घेतली आहे ना. तू पण लक्ष दे रे जरा स्वतःकडे. हो ग काकू, ते सुरूच राहील. नाही म्हणजे स्वानंदी आहेच तशी तुझी चिंता करायला. पण किती करते रे तुझ्यासाठी. छान रुळली आहे ती इथे. आणि आपणही तिला अगदी मनापासून एक्सेप्ट केलंय. घरच्या लक्ष्मीचा मान दिलाय आपण तिला. ती नेहमी प्रसन्न आणि आनंदी राहील म्हणून आपण किती प्रयत्न करत असतो. तुला माहिती आहे समर, स्वानंदीला बघितलं ना की मला माझ्या डॉलची खूप आठवण येते. आता असं काय करतेस? काय कुठे लांब गेले का? जवळ तर आहे आपल्या. म्हणायला तशी जवळच आहे, पण मनाने दूर होईल असं वाटतंय मला. सारखी भीती वाटत राहते. आधीला तिकडे कम्फर्टेबल नाही आहे. समर प्लीज, मला तिकडे तिने एकटं पडायला नको आहे. काय झालं काकू? ती एकटी पडली आहे का? अगं असं काय करतेस? तिची काळजी घेणारा रोहन सारखा चांगला मुलगा आहे तिच्या आयुष्यात. शिवाय रोहनचे बाबा देखील तिच्यावरती किती प्रेम करतात. रोहन आणि त्याचे बाबा खरंच चांगले असतील रे, पण त्यांच्या घरात अजून एक महत्वाची व्यक्ती आहे, तिची सासू. त्यांच्याबद्दलही तू हेच म्हणशील का?